वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। सध्या निवडणूक बिहारची झाली। बिहारच्या निवडणुकीचे जे निकाल बघून खरंच विचार करायला आपण मजबूर झालेलो आहोत की लोकांनी विकासाला मतदान दिलं आहे की कशाला मतदान दिलेलं आहे। कारण जर बिहारमध्ये रोजगार असता आणि विकास झाला असता तर मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये बिहारची एवढी मोठी जनसंख्या असती की रोजगारासाठी त्यांना महाराष्ट्रात यावं लागतं असो। परंतु आता नगर परिषदा आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, म्हणून प्रत्येकजण आपल्या पक्षामध्ये काही लोकांना समाविष्ट करून घेत आहेत किंवा काही लोक आपला पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जात आहेत त्यांच्या सोयीनुसार आणि त्यांना ज्या पद्धतीनं जमेल तसं। परंतु एक असा पक्षप्रवेश होता राहिलेला आहे की जो पाहिला तर मला फार आश्चर्य वाटलं। कारण तुम्हाला माहिती आहे की साधू हत्याकांडामध्ये जे आरोपी होते काहीतरी चौधरी नावाचे, म्हणजे हिंदू साधूंची जी मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये जे आरोपी होते, हा प्रकार करणारे लोक हे हिंदूच होते। आणि अशा चौधरी नावाच्या व्यक्तीचं BJPमध्ये पक्षप्रवेश करून घेत असताना खरंच विचार करायला काय बोलायचं ते कळत नाही। कारण का की BJPचे स्वतःचे कार्यकर्ते नाही आहेत, त्यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या सगळ्या लोकांना ते आपल्या पक्षात घेत आहेत। म्हणजे तो व्यक्ती ज्यावेळेला दुसऱ्या पक्षात असतो त्यावेळेला तो भ्रष्टाचारी असतो, तो हिंदुत्ववादी नसतो। परंतु ज्यावेळेला BJPमध्ये त्याचा पक्षप्रवेश होतो त्यावेळेला त्याला काय माहिती असं कुठल्या पद्धतीचं शुद्ध जल त्याच्यावर शिंपडलं जातं आणि तो शुद्ध होतो, तो भ्रष्टाचार मुक्त होतो, तो हिंदुत्ववादी होतो। परंतु खरंच आपल्या देशामधला जातीवाद नष्ट झाला पाहिजे। कारण तुम्ही जर बघितलं की जर चीनची लोकसंख्या एवढी जास्त असून सुद्धा आज चीन आपल्या प्रगती विकास पथावर पुढे आहे। आज भारतामध्ये पुन्हा आपला देश हा जातीपातीमध्ये पक्ष संघटना पाखंडामध्ये पुन्हा पुढे यायला लागला आहे का, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण नक्कीच झालेली आहे। तर तुम्ही बिहारच्या निकालाकडे बघून तर खरंच विचार करायला आपण भाग नक्कीच पडलेलो आहोत की लोकांनी कशाला मतदान करत आहे। लोकांनी विकासाला मतदान करायला पाहिजे। आपल्या देशामध्ये शाळा, प्राथमिक आरोग्य व्यवस्था ह्या सगळ्या गोष्टीला मतदान करायला पाहिजे। जातीपातीचं मतदान किंवा भ्रष्टाचारांना मतदान करायला नाही पाहिजे। आपला देश हा सुजलाम